आम्ही लाकडं आणायला गेलतो. मोहळाच्या माश्याचं मोहळ लय मोठं होतं. मोहळ चावलं दोघाला बी. मोहळ चावलं. आम्ही लाकडं आणायला गेलतो. मोहळ चावलं दोघाला बी. लय मोठं मोहळ होतं. गटुडा घेऊन उतरायला लागलं. मोहळ उठलं की चावलं. दिली टाकून गटुडीने आलो घरला. मोहळ चावले. आग उठली. तुमची उठली का आग? तिकडे गेलतो बाबा मी बी म्हशीकडे. ते पळपळ गेलो. मोहळ चावलं लय कचाकच कचाकच लांब गेलो पळून. मग अशा हाणू 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 अशा हाणू हाणू अशा हाणू हाणू बेजार झालो. मोहळ काय अंगावर जायना. 4-5 माशांनी इतकं ताणलं का नाही. लांब पळत गेला. सगळं डोळ्याला चावली, कानाला चावली, बोटाला चावली. ऐका ना, ते बी मोहळ तोंडाला चावतंय. इकडे तिकडे चावत नाही. होय म्हणा. ते काय तोंडाला चावतंय. सुजन आता इथं तोंडाला माय तर इथं चावतंय. चावले तर काय करावं? आग उठली. सुजलंय इथं कपाळाला. सुजन आता. उद्या तर लय सुजतोय बघा की आता. आता म्हशीकडे जायचं होतं. म्हैस चारायची होती. अहो काय मोहळ चावलं. ते लाकडं बी आणल्याशिवाय भाग नाही की. कशावर करायचं स्वयंपाक? पाणी ठेवायचं, भाकरी करायच्या, भाजी करायची चुलीवरच. काय करावं मग आज? आज चिकनची भाजी करू बरं का आपण. बरं तिला आणायचं का चिकन? तिला चला आपण चिकन आणू कुंभे पळून. मस्त करू चिकनची भाजी. चिकनची भाजी करू. आणि तिला आमच्याकडे जेवा येतो. अहो बोला घेऊ. चाल नाही गेलं. चाल केले. तिला चिकन आणायचं का कोंब्या पळून? समीक्षाला बी आणू. आणू चिकन मस्तपैकी भाजी करू चिकनची. 90 पेंटे आणू एक. हो आता लय 90 म्हातारपणी 90 येईन तीन लय चाललंय. कसा दिवस कवा येईल, आजचा कसा जाईल, उद्याचा कसा जाईल. 90 करून काय पहिलवानकी करायची का काय? तेवढे जेवाय जरा मजा येते. काय मजा येते. लोक बेर पेतात, सारखी दारू पेतात. आपण महिना देऊन म्हणले एखाद्या वेळेला 90 पेलो काय होते. काय त्याला म्हातारपणी आता लोक रोजच पिऊ पडतात. म्हातारपणी काय आता दारू प्यायची आणि काय करायचं आणि काम कराय बरं म्हातारा नाही. सरपणा तिकून दारी धरा तिकून आणा. नाही ती काम कुठं दगड उचलून बेजार झालं. तसं आहे आता. तिला काय येतोय इकडून तिकून येतोय, इकून येतोय, तिकून येतोय. पाड्याला म्हणलं चला आज चिकन आणू आज. नग म्हणतो चिकन कालच खाल्ली. आज काय वक्तय का? आज बी खायचं, काल बी खायचं. समीक्षा त्याला हाक मारायची काय गरज आहे? बस आता काय चिकन आणा आता. चिकन आणा. चिकन नग आता बाद झालं. मग चिकन फ्राय करू. फ्राय येते का तुला? होय होय बिर्याणी करून आता चिकन बिर्याणी. होय होय मस्तपैकी तांदूळ आणायचं 70 रुपये किलोचं. बिर्याणी मस्तपैकी आणायची. जरा चिकन बिर्याणी तंदूर चिकन तंदूर. चिकन तंदूर. चिकन तंदूर करायचं, बिर्याणी करायची. चिकन तंदूर मला तरी येत आहे का? तंदूर काय तंदूर नसतं होय. काय आपण आता तात्याने आण जेवायला पाणी प्यायला. हॉटेल मध्ये नेल तर तात्याने तवा पाणी प्या. नाही का तंदुरी खाल्ली होती की चिकन तंदुरी. जा बळ्या ते आणि पाणी प्या. आणि जेवण्यात हॉटेल मध्ये जेवायला नेल तर तवा सुनू तात्या बड्या आपण जेवाय गेलेलो. 3000 रुपयाला ताट होती. 1600 रुपये हो एक ताट. 6 जणांना ताट सरत नाही. तसली तंदूर चिकन तंदुरी. तंदूर चिकन भात बिर्याणी अंडी काय ते जायला काय घ्यायचं त्या ताटात काय घे बस. जाऊ देत आणखी ह्या जेवण हे ती शिरलंय पॅन्टीत आहे निघत दिलं. पॅन्ट आहे दाटकी काय शिरतंय काय बघा इथं धरून मारलं जागी कवर करा होतं. झालं किडी शिरते पॅन्टीत मुंगळं फिंगळं निघत बी नाही. आणखी जेवायचा अजून की गुटूड आणू. डोळा सुटला का? हो सुजलाय की. डोळा सुटलाय. माशी चावली तर सुजलाय मला. आणखी भाकरी मग अगोदर आण बाद झालं. आणते की मग जरा दम काढा की जरा. आणि गुटूड आणू. नका आता बस माझी कंबर दुखायला लागली. मला माहित नाही का तुम्हाला मला डॉक्टरनी सांगितलं जाऊ दे डॉक्टरचं तिकडे. कंबर दुखती म्हणून. सांगायला कंबर दुखते तिकडे त्या डॉक्टरची. डॉक्टर सांगते तुला सांगायला काय डॉक्टर सांगते की सारखं. उलसक झाले की मला डॉक्टरने सांगितले. कोण आले की माझा मानक्याचा आजार आहे. एक माणूस जाऊन देत नाही. आणखी जा जेवायला आहे का ते. कसं बोलतोय बघ ना. बघ कसं बोलतोय बघ. नाही जगात नेहमीच बोलतोय. आणखी मी आणत नाही जा खा आणून. आता काय करायचं चांगलं
बोलायचं टाकून तसं त्याला येडा आलंय काय चांगलं कसलं बोलताय चांगलं कसलं म्हणजे आणखी उठा आता आम्ही आणि मी सरपणाला चल म्हणले मला आलो का नाही माघार गटुडी आलं मला जाऊ दे आता आणि तुझं नका आलं. जाऊ दे सरपणाला फिरपण नाही काय पिल्याने मोबाईलचं कवर का काढून टाकलंय हं? की आणते की आता जेवायला सरपण आणून लय ताटून जीव तिकडे घ्या बघ नको जेवाय आणते भाजी वांग्याची भाजी केली अंबाईडू दोघी बहिणी ग जेवाय आणते आता घरात ठेवले जेवायला इथं झाडाखाली फणसाखाली जेवतो मस्त भूक लागली आता साऱ्या देवानी शक्ती दिली अंबिकेला तुझा पोटी बसली साऱ्याच्या रक्षणाला महिमती जागा जातो या साऱ्या जगात महिमती जागा जातो या साऱ्या जगात सरी माझे दैवत निर्मळाची सरी माझे दैवत भाकरी आणा गेली कवाई ती कुणा आता आणूस तर तरी काय दम निघाला का काय आता घेऊन आले दिसतंय का नाही चांगलं तुझ्या आईला असं भूक लागली चांगलं माणसाला. मागाळ जरा लय एवढं उतवळी बावळी नसतं व्हायचं येऊस तर सुद्धा दम निघत नाही म्हणल्यावर जरा अवघडच आहे बाय. भूक लागल्यावर काय असतं अवघड भूक लागल्यावर काय असतं ए पिल्ले तुला जेवायचं का आण लवकर आण पाणी आण चरवी आण ह्याला कालवण कायच केलंय का आणि जिरीचं कालवण केलं का नाही जिरीची फुंडीला कालवण भारी लागतं का काही कुठलं बी असून दे कुठल्याही भाजीला जिरीची फुंडी टाकायची डाळीची आमटी तर का नाही जिरीची फुंडी दिल्यावर वर पोर खाल्ली तरी भारी भारी लागते फक्त डाळ शिजवायची आणि जिरीची फोडणी द्यायची लय भारी लागतं कालवण ए लोणचं आण आण कांदा लोणचं आला भाकरी काळ्या भाकर काय केलं काय काय केलं तर गिरणी कसलं दळून दिलं कराट भाकरी काय झालं संध्याकाळी भाकर खावायचं का झोपायला संध्याकाळी 10 वाजता उठून भाकर खाल्लं आण पाणी लवकर चल पिल्या तुला जेवायचं का पिल्या म्हणलं मग कसं जेव रे पिलो कसं रे बस की आता नाही झालं. आता जेवणी पाऊस आलाय गडबडीने जेवायचे पाऊस लय आवाळ उतरले वर आज येते तळ्याला पाणी येते आज खाऊ द्या म्हणतोय खाऊ द्या आवाज बोलतोय इकडे या त्याच्याकडे या लय आवाज बोलतोय लय खवय मी त्याला कळव खा स्वतः खात्यात कालवण आणि मला खा म्हणत्यात चटणी बरं बघा कसं आहे आता नाही का तेल चटणी खाते वांग्याची भाजी आहे पण तेल चटणी खाते कसा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा 3 आणि 30 सबस्क्राईब करा